तर मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरण मंडल कार्यालय लातूर या ठिकाणी ITI अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आलेले आहे त्या अधीक्षक अभियंता महावितरण मंडल कार्यालय लातूर या ठिकाणी या वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। सन 2025-26 या वर्षाकरता प्रशिक्षणासाठी शिकू उमेदवार यांची जी आहे ती 1 वर्ष कालावधीसाठी या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। यामध्ये कोणकोणत्या ट्रेडसाठी या ठिकाणी किती वॅकन्सीज आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन जो ट्रेड आहे यासाठी इथं 66 वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। तसेच वायरमन जो ट्रेड आहे यासाठी इथं एकूण 66 वॅकन्सीज आहे। असे एकूण 132 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदासाठी वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। तुम्ही जर या ठिकाणी ITI उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी जर तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहे ती दिनांक 20/5/2025 ते दिनांक 2/6/2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला या ठिकाणी विभाग निहाय या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। या ठिकाणी पाहूया कोणकोणत्या विभागामध्ये किती वॅकन्सीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया आणि त्यांचा इस्टॅब्लिश ID जो आहे तो पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामध्ये जो पहिला विभाग आहे लातूर विभाग, यासाठी जो आस्थापना क्रमांक आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। त्यामध्ये E1 2192 7001 10 असा या ठिकाणी इस्टॅब्लिश ID दिलेला आहे। त्यानंतर 2 नंबरचा विभाग आहे उदगीर विभाग, याचा जो आस्थापना क्रमांक आहे तो आहे E011 72 7007 37। त्यानंतर 3 नंबरचा जो विभाग आहे तो आहे निलंगा विभाग, याचा जो आस्थापना क्रमांक आहे तो आहे E011 72 70 07 53। अशा पद्धतीने या ठिकाणी तिन्ही विभागाचे आस्थापना नोंदणी क्रमांक या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। यावरून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही करू शकतात। तसेच या ठिकाणी जो एक हायलाईट या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की एक उमेदवार जो आहे तो एकाच विभागासाठी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करू शकतो। या ठिकाणी असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, हायलाईट या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर दिनांक 2/6/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 2/6/2025 पर्यंतच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन या ठिकाणी करता येणार आहे। याची या ठिकाणी तुम्हाला नोंद घ्यायची आहे। तर अर्ज करायची जी शेवटची तारीख आहे ती 2/6/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच या ठिकाणी राहणार आहे। तसेच उमेदवारांनी जे आहे ते www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जे आहे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। त्यानंतर ही भरती जी आहे ती फक्त लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच या ठिकाणी राहणार आहे। इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व जे संबंधित कागदपत्र जे आहे, उदाहरणार्थ शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यामध्ये ITI गुणपत्रक व सनद, SSC सनद, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला जे आहे तुम्हाला छायांकित प्रती जे आहे त्या साक्षांकित करून दिनांक 2/6/2025 पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय लातूर या ठिकाणी साळी गल्ली जुने पॉवर हाऊस लातूर येथे स्वतः या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करायचा आहे। तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांचे जे छायांकित साक्षांकित प्रती जे आहे या ज्या विद्यार्थी सादर या ठिकाणी करणार नाही त्यांचा या ठिकाणी ऑनलाईन अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला 2/6/2025 या तारखेपर्यंत संबंधित कार्यालयामध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहे, तरच तुमचा या ठिकाणी अर्ज ग्राह्य धरण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाच्या ठिकाणी राहणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय लातूर या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदांसाठी 132 जागांसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।